राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। सेवा काळात एकदाच बदलता येणाऱ्या स्वग्राम अर्थात होम टाउन नियमात राज्य सरकारने महत्त्वाचा बदल केला असून आता हजारो कर्मचाऱ्यांना अतिरिक्त संधी मिळणार आहे। आतापर्यंतच्या नियमांनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीत रुजू झाल्यानंतर पहिल्या 6 महिन्यांच्या आत स्वग्राम घोषित करणे बंधनकारक होते। तसेच संपूर्ण सेवा काळात फक्त एकदाच स्वग्राम बदलण्याची परवानगी होती। मात्र अनेक कर्मचाऱ्यांनी विहित मुदतीनंतर स्वग्राम घोषित केल्यामुळे त्यांना पुढे बदल करण्याची संधी मिळत नव्हती। याचा मोठा परिणाम स्वग्राम रजा प्रवास सवलत म्हणजेच LTC वर होत होता। विशेषतः विवाहानंतर स्थलांतर करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना तसेच कौटुंबिक कारणांमुळे दुसऱ्या ठिकाणी स्थायिक झालेल्या कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। हीच समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने नियमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे। नव्या निर्णयानुसार विवाह, घटस्फोट, वैधव्य, परित्यक्ता किंवा पुनर्विवाह यांसारख्या परिस्थितींमध्ये महिला कर्मचाऱ्यांना स्वग्राम बदलण्याची अतिरिक्त संधी मिळणार आहे। मात्र शासन निर्णय लागू झाल्यानंतर 6 महिन्यांच्या आत अर्ज करणे आवश्यक असणार आहे। याशिवाय नैसर्गिक आपत्ती, शासकीय योजना, मुलांचे शिक्षण किंवा कौटुंबिक कारणांमुळे स्थलांतर केलेल्या कर्मचाऱ्यांनाही आवश्यक पडताळणीनंतर स्वग्राम बदलता येणार आहे। या प्रक्रियेसाठी कर्मचाऱ्यांना अर्जासोबत आवश्यक माहिती आणि कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत। तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मुजोरीनंतरच सेवा पुस्तकात या बदलाची अधिकृत नोंद केली जाणार आहे। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।